जय श्री महाकाल. एक गणेशांचा नाशिकवरून प्रश्न होता की लग्नामध्ये अडचणी येत आहेत, लग्न होत नाही. लग्न न होण्याच्या आधी आपण कारण जाणून घेऊया. जर तुम्हाला तुमच्यावर पितृदोषाचा जर खूप जास्त प्रभाव असेल या तुमचे पितृ श्रापित असतील, श्रापित पितृदोषाचा त्रास असेल तुम्हाला, या जर तुमच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव असेल या कोणी तांत्रिक बाधा केलेली असेल, तर अशा स्थितीमध्ये तुमच्या लग्नामध्ये अडचणी येऊ शकतात, वंश वाढत नाही, बऱ्याच अशा गोष्टी वाईट गोष्टी घडणार. तर अशा वेळेस तुम्हाला काय उपाय करायचा आहे लग्न जमण्यासाठी, की तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी 3 शुक्रवार हा उपाय करायचा. गंगाजल घ्यायचा आहे, गंगाजल घेऊन शिव मंदिरात जायचं, तिथं जाऊन गंगाजल हातात घेऊन इच्छा व्यक्त करायची लग्नाची आणि त्या गंगाजलनी महादेवचा अभिषेक करायचा. त्याच्याने तुमचे लग्नाचे योग आहे ते बनणं सुरू होऊन जाईल आणि लग्नातल्या अडचणी कमी होतील. 3 शुक्रवार कमीत कमी करा, त्याच्या पुढेही कंटिन्यू केलं तरी अतिउत्तम. ठीक. आणि जर निगेटिव्हिटीचा इम्पॅक्ट आहे, तर पितृदोषाचा, श्रापित पितृदोषाचा इम्पॅक्ट आहे, तर त्याच्यावर तुम्ही भैरव कवची घेऊ शकता. भैरव कवच धारण केल्याने तुमच्यावर जी तांत्रिक बाधा आहे, तांत्रिक क्रिया कोणी केलेली आहे, भूतप्रेत बाधेचा प्रभाव आहे, तो पूर्णपणे निघून जातो, हटून जातो आणि तो कवच आयुष्यभर तुमची रक्षा करतो. कवच जर तुम्ही धारण केलेला आहे तर लाईफ टाईमसाठी त्याची ऊर्जा तुमच्यासाठी काम करते आणि कुठल्याही प्रकारची तांत्रिक बाधा, भूतप्रेत बाधाचा प्रभाव तुमच्यावर पडून देत नाही. तर उपाय सांगितला आहे, हा उपाय करा आणि लग्नातल्या अडचणी तुमच्या नक्कीच कमी होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाकी जशी तुमची मर्जी तसं करा. धन्यवाद. जय श्री महाकाल.